नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूबच्या चॅनलवर, जिथे तुम्हाला डिजिटल स्किल्सबद्दल शिकायला मिळतं. आज मी तुम्हाला अशा एका हाऊसवाईफची स्टोरी घेऊन आलेलो आहे, जे स्वतः PhD होल्डर आहेत आणि त्यांनी एका दिवसात 39,000 रुपये कमवलं, तेही घरी बसून फक्त मोबाईलच्या साहाय्याने. जर तुम्ही सुद्धा हाऊसवाईफ असाल, स्टुडंट असाल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे सुद्धा असे स्किल्स असायला हवे, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होणार आहे. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत पहा. ही स्टोरी आहे एक अशा हाऊसवाईफची ज्यांनी मला ऑनलाईन मेसेज केला होता त्यांची डिजिटल जर्नी स्टार्ट करण्यासाठी. त्यांचं नाव आहे अनुप्रिया जैन. ते मूळचे संभाजीनगरचे आहेत. ते स्वतः PhD होल्डर आहेत आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून कामसुद्धा करत होते. पण काही कारणांमुळे ते पैसे कमवू शकत नव्हते. त्यांनी मला मेसेज केला, पूर्ण माझ्या बिझनेसबद्दल माहिती जाणून घेतली आणि त्यांनी एक दिवस डिसिजन घेतला माझ्यासोबत त्यांच्या बिझनेसची सुरुवात करण्याचा. कसलंही ऑनलाईन बॅकग्राऊंड नाही, कसलीही डिजिटल स्किल्स नाही, या इंडस्ट्रीबद्दल झिरो माहिती असलं तरी पण आज असे रिझल्ट्स क्रिएट करतात. मला आजसुद्धा तो दिवस आठवतो जेव्हा अनुप्रिया ताईंनी त्यांचा डिसिजन घेतला होता माझ्यासोबत बिझनेस स्टार्ट करण्याचा. त्याआधी मी त्यांना एक क्वेश्चन विचारलं होतं आणि त्यांना विचारलं होतं की ताई, तुम्हाला असं का वाटतं की माझ्यासोबतच तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करायला हवं? तर त्यांनी मला 2 रिझन सांगितले होते. पहिली गोष्ट होती ऑथेंटिसिटी. त्यांनी माझ्या कामांमध्ये, माझ्या गोष्टींमध्ये ऑथेंटिसिटी पाहिली होती, जी ऑथेंटिसिटी त्यांना माझ्यासोबत काम करण्यासाठी पुश केली होती. आणि सेकंड, हे रिझन त्यांचं पर्सनल रिझन होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी मला बोलले होते की त्यांच्या सख्ख्या भावाचं नावसुद्धा अनिकेतच आहे. म्हणजे विचार करा, ज्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तो कोणतीही एक गोष्ट तुमच्यामध्ये पकडतो आणि तो बिझनेस स्टार्ट करतो. हा कोणताही मोटिवेशनल व्हिडिओ नाही आहे. याच्यामध्ये एक्झॅक्ट त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या, कोणत्या चुका केल्या, मी त्यांना त्यांच्या जर्नीमध्ये कशी मदत केली, हे सगळे डिटेल डिस्कशन होणार आहे. सो हा व्हिडिओ आत्ता शांतपणे बसा, कानात हेडफोन घाला आणि पूर्ण शेवटपर्यंत पहा. कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी डिटेल्स भेटणार आहेत ज्याच्यातून तुम्हाला पटतील की जर या करू शकतात तर मीही करू शकतो. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला वळूया आपल्या मेन व्हिडिओकडे. नाव अनुप्रिया जैन. मी अनिकेत दादासोबत प्रीमियम प्लस पॅकेजने सुरुवात केली. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण रिझल्ट जेव्हा कन्सिस्टन्सी ठेवतो आपण तेव्हा रिझल्ट येतो. आणि एक दिवस असा येतो की माझी कालचीच झालेली अर्निंग एका दिवसाची 39,000 आहे. जेव्हा जेव्हा मला गिव्हअप करावं वाटलं की मी हे सोडणार, तेव्हा नाही का काही ना काही सोल्युशन्स मला अनिकेत दादांकडून मिळाल्या आणि ती अचिव्हमेंट माझी झाली. तर थँक्यू सो मच दादा. गिव्हअपचा फेज येतो, राईट? तेव्हा म्हणजे त्याच्यामध्ये काय थॉट्स यायला लागतात आणि का गिव्हअप करावं असं वाटतं? थॉट असं असतं की लोक अप्रोच करतात, आपण कन्सिस्टन्सी ठेवतो, पण रिझल्ट येत नाही. मग रिझल्ट का येत नाही किंवा कधी कधी असं वाटायला लागतं की माझ्याकरता हे क्षेत्र नाहीच आहे. आणि एकदा तो पीक पकडण्याचा वेळ आला की बरोबर अचीव्ह होतं हे कळालं. फक्त थोडे चॅलेंजेस येतात, पण त्या चॅलेंजेसला पण सोल्युशन काढले तर होतात. एक दिवस येतो इतकं मला माहित आहे. मी एका दिवसात 40,000 रुपये कमवलं, राईट? जेव्हा 40,000 रुपये जेव्हा आपण आपल्या अकाउंटला बघतो, राईट, जेव्हा जे लोक आपल्यासोबत स्टार्ट नाही करत त्यांना ह्या गोष्टींवर विश्वास नाही बसत. जेव्हा तुम्ही त्या गोष्टींकडे पाहतात, तुमचे फिलिंग्स काय असतात? इतकी छान होती की नाही का, मला काहीच आठवलं नाही. माझ्या 2 क्लोजिंग झाल्या की मी तुम्हाला फोन केला. तो बघत असतो. देव फक्त आउटपुट त्यांनाच देतो जे खरंच एफर्ट्स घेतात. विदाऊट एफर्ट्स तुम्ही आउटपुट तुम्हाला कधीच मिळणार नाही. काल रिझल्ट क्रिएट केल्यावर नाही का मला माझा नवरा म्हणाला, बघ तुला IDP करायचं नव्हतं, शेवटी तू डिसिजन घेतलं, काहीतरी चांगलं होत असतं, फक्त फेथ असायला पाहिजे. कन्सिस्टन्सी तर माझी असते. मी खूप म्हणजे माझं डोकं म्हणजे झोपण्यात पण उठण्यात पण IDP सुरू असतं की नाही मला करायचंय. किंवा ज्या लोकांना स्टार्ट करायचं, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? नाही, बघा कुठलीही गोष्ट मिळत नाही. म्हणजे तुम्ही 9 to 5 पण जॉब करत असाल तरी तुम्हाला तो प्रेशर हँडल करण्याच आहे. कुठे ना कुठे तुम्हाला काम करण्याच आहे. छोटी गोष्ट पण असेल तर तिथे तुम्ही जोपर्यंत मेहनत करणार नाही, कन्सिस्टन्सी ठेवणार नाही, एक डिसिप्लिन जो असतो तो ठेवणार नाही, तोपर्यंत रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. म्हणून स्वतःवर डाऊट घेण्यापेक्षा नाही का करत राहिलं तर त्यातनं काही ना काही मिळतं हे नक्की आहे. ओके, एका लाईनमध्ये तुम्हाला सांगायचंय की आपल्या ग्रुपमध्ये आपण एकमेकांना कसा सपोर्ट करतो किंवा टीम अनिकेतचा तुम्हाला सपोर्ट कसा भेटतं? टीम अनिकेतचा सपोर्ट असा असतो की सकाळी उठल्यावर टीम अनिकेत मध्ये कोणाची अचिव्हमेंट आली, अनिकेत मधला एक सपोर्ट असा होता चांगला असतो की काही छोटीशी पण गोष्ट असली तर जाऊ दे, नम्रता ताईंना फोन करा, प्रणिता ताईंना फोन करा. काल मला प्रॉब्लेम आला की लगेच प्रणिता ताईंना सकाळी फोन. आणि टीम अनिकेत मुळेच नाही का ऍक्च्युली एकमेकांचं बघून नाही का पुढे जातो.
कारण त्या करतात तर वाय मी. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. विचार करा, अनुप्रियांताईंसारख्या PhD होल्डर, त्यांचा कसलाही डिजिटल स्किलचा बॅकग्राऊंड नाही, त्यांना ऑनलाईनबद्दल एकही गोष्ट माहिती नाही, तरीसुद्धा ते असे रिझल्ट्स क्रिएट करू शकतात. तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच पटली असेल की असे रिझल्ट्स तुम्हीसुद्धा क्रिएट करू शकता. जर हा पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला 1% सुद्धा असं वाटतं की तुम्हीसुद्धा तुमची डिजिटल जर्नी माझ्यासोबत स्टार्ट करावी आणि त्या डिजिटल जर्नीमध्ये मी तुम्हाला त्यामध्ये हेल्प करू शकतो, मेंटॉर करू शकतो, तर खाली मी तुम्हाला माझा व्हॉट्सअपचा नंबर देत आहे. तो नंबर अनिकेत बेळुंके या नावाने सेव्ह करा आणि मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. नंबर सेव्ह करूनच मला व्हॉट्सअप करा, कारण की माहिती ही ब्रॉडकास्टच्या माध्यमातून दिली जाते. जे लोक नंबर सेव्ह करून मेसेज करतील त्यांच्यापर्यंतच ही माहिती पोहोचेल. आणि विचार करा गाईज, ट्रस्ट मी, एका सख्या भावापेक्षा जास्त मी तुम्हाला मदत करेल. फक्त सख्खा भाऊ तुम्हीसुद्धा मानला पाहिजे. थँक्यू सो मच. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. लवकरात लवकर व्हॉट्सअपवर भेटूया. तुम्हीसुद्धा तुमची डिजिटल जर्नी माझ्यासोबत स्टार्ट करा आणि मी नक्कीच हे ॲश्युअर करतो की तुम्हीसुद्धा असे रिझल्ट्स येत्या काही दिवसांमध्ये माझ्यासोबत स्टार्ट कराल आणि असे रिझल्ट्स क्रिएट करायला सुरुवात कराल. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.